नमस्कार, मी धनश्री. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सांडगे. हे सांडगे आपण ताजे बनवलेले आहेत. मटकीची आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून बनवलेले आहेत. हे सांडगे हा उन्हाळ्याचा वाळवण्याचा पदार्थ आहे. सांडग्याची भाजी खूप पौष्टिक असते. आपली कढई आता गरम झालेली आहे. आपण त्यात 1 चमचा तेल घालून सांडगे भाजून घेणार आहोत. भाजून केलेली भाजी खूप छान खमंग अशी लागते आणि त्याच्या चवीत पण खूप फरक पडतो. थोडासा लाल रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तुम्ही एकदा बनवून ठेवले की तुम्ही वर्षभर ते बनवून खाऊ शकता. जेव्हा केव्हा भाजी नसेल तेव्हा सांडग्याची भाजी तुम्ही करू शकता आणि त्याच्याबरोबर भाकरी पण खाऊ शकता. आपण थोडासा लाल रंग येईपर्यंत खमंग असे भाजून घेणार आहे. खूप छान लागतात चवीला ते. आपण हे तळून घेतलेले सांडगे नुसते सुद्धा कांदा आणि कोथिंबीर घालून नुसते खाऊ शकतो. आपले सांडगे आता भाजून झालेले आहेत. ते आपण एका डिश मध्ये काढून घेतो. आपण ज्या कढईमध्ये सांडगे भाजून घेतले त्याच कढईमध्ये मी आता 2 चमचे तेल घालणार आहे. आपलं तेल आता गरम झाले त्यात मी 1 चमचा मोहरी घालणार आहे. आपली फोडणी आता छानपैकी झालेली आहे. त्यात आपण कांदा घालणार आहे. 2 बारीक चिरून घेतलेले कांदे टाकले आहेत. ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे आपण. ही भाजी करताना कांदा थोडा जास्त लागतो. तुम्ही कांदा जेवढा जास्त घालला तेवढी भाजीला चव छान येते. ही भाजी सांडगा कांदा म्हणूनच फेमस आहे. आपला कांदा तर मस्तपैकी परतून झालेला आहे. आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा हळद घालतोय आपण. 1 चमचा घरी बनवलेला लाल तिखट म्हणजेच काळा मसाला घालतोय आपण. 1 चमचा गोडा मसाला आहे. अर्धा चमचा धना पावडर पण घालतोय आपण. हे आपण आता सगळं एकजीव करून घेणार आहे. आपला मसाला पण घरी केलेला हा ताजा मसाला आहे. त्यात आपण हे परतून घेतलेले किंवा तळून घेतलेले सांडगे घालणार आहे. 1-2 चमचे दाण्याचा कूट घालतोय आपण. चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे सर्व आपण पुन्हा एकदा हलवून घेणार आहे. आणि हे सर्व शिजण्यासाठी आपण ह्याच्यात पाणी घालून झाकण ठेवणार आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घट्ट पातळ अशी भाजी बनवू शकता. आपण ह्या भाजीमध्ये थोडासा गुळ पण टाकून घेणार आहे आणि 5 ते 7 मिनिटांसाठी ह्याच्यावर झाकण ठेवून घेतो आपण. आपला सांडगा शिजला का बघू आपण. शिजलेला आहे सांडगा आपला. भाजी आपली रेडी झालेली आहे. आपल्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण ही भाजी करू शकतो. आपली भाजी आता तयार झालेली आहे. आपण त्याच्यावर आता कोथिंबीर भुरभुरणार आहे. उन्हाळ्यामध्ये सर्व लोक सांडगे, पापड, कुरवड्या करतात, वेफर्स वगैरे करतात. त्यातलाच हा सांडगे प्रकार आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. तुम्ही बनवता का? माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.